सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी देवनिया करकटावरी देवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येते ध्यान करकटावरी ठेवण्या करकटावरी ठेवण्या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतराचे ध्यान कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कस्तुभमणी विराजित कंठे कस्तुभमणी विराजित विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कंठी कवस्तुभमणी विराजिता कंठी कवस्तुभमणी विराजिता तुळशी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर कामनी माझी हिची सर्व सुखा कामनी माझी हिची सर्व सुखा तुका म्हणे माझे जे सर्व जोग तुका म्हणे माझे जे सर्व जोग आईन श्रीमुख आवडीने 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 आवडीने
साधन रूप पाहता लोचनी सुख झाले हो पाहता लोचने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो रूप पाहता लोचने सुख झाले हो लोचने सुख झाले हो तू हा विठ्ठल बलवान तू हा माधव बलवान
हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज हरिभक्तपरायण दत्त महाराज पुंडलिक वरद हरी विठ्ठल ज्ञानदेव
दयावंत जे अंतरे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर वैकुंठी मधुरावाणी होठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आली घर वैकुंठी समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभं जगननिहित पाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंधरं कुंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो प्रथमा नमन 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 दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू दुसरे चरण संताचिया पांडुरंगा प्रथमा नमन दुसरे चरण संताचिया दुसरे दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन संपदां भोज तेजस प्रतीक प्रदेशम विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हे असो दिटी जयावरी झळके की हा पद्म करू माता परुके तो जीवाची परी तुके महेशेची एवढे जी महिमेची करणे कावाच्या बळवानु मी कबने का सूर्याची अंगा उठणे लागतसे तैसे श्री गुरुचे महिमान आकळित के असे साधन हे जाणून मियान मन दिवांत केले विठाला विठाला धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेकरता घेतलेला अभंग अखिलकोट महान भगवत भक्त असणारे ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर वैराग्य राग रसिक दिसून येणारे असे असणारे उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारे थोडा आवाज द्यायला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू आद्यगुरू जगद्गुरू तुकोबाराया यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट साधा सोपा सर्वांच्या पाठातील हा अभंग आहे. नेहमी भजनामध्ये गायला जाणारा अभंग आहे. असं कोणाच्या पाठामध्ये अभंग नाही म्हणून नसेल, खाली बसलेल्याच्या पाठातला नसेल, पण आमच्या भजनी मंडळांच्या हा पाठातला अभंग आहे. अतिशय अभंग महत्त्वाचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय नेमकं धन्य जीवन कोणाचं आहे आणि धन्य जीवनाच्या 7 लक्षणाचं दिग्दर्शन या अभंगामध्ये करतात. विठाला 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 विठाला. अभंगाचा भावार्थ सांगण्यापूर्वी एक वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून महाराज थोडासा परिहार देणं हा फार गरजेचा असतो. आज समाजामध्ये जर महाराज दृष्टिकोन जर पाहायचा म्हणलं महाराज, तर आज महाराज परिहार दिला तो लोकाला बरं वाटतंय. नाही तर एखाद्याचं नाव जर नाही घेतलं महाराज, एखाद्याकडून काय जर खाल्लं आपण व्यवहाराच्या दृष्टीनं सांगतोय बरं का, त्याची स्तुती केली तर महाराज बरं आहे. नाही तर त्याची महाराज स्तुती झाल्यानंतर महाराज तो खाणं झाल्यानंतर एवढ्या महागा आपल्याला शिव्या देतो की जेणेकरून त्या शिव्यासुद्धा महाराज सांगायला कमी पडतात. म्हणून कुठलाही कीर्तनकार असू द्या, कोणीही असू द्या, क्वचित एखादा असतो की जेणेकरून त्याला ते महाराज पटत नसतं, ते कोणाची स्तुती करत नसतात. पण ऐका, गेली किती वर्ष आपल्या सप्त्याला आता 17 4 हे वर्ष आहे. अतिशय विनम्र भावानं अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी तिसरं वर्ष आपल्या सप्त्याला या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पहिल्यापासून या ठिकाणी मी आलेलो कीर्तनाला मला प्रत्येक सेवा या ठिकाणी मिळालेली. खरोखर द्यावे तितके त्यांचे धन्यवाद आहेत. त्यांना मला नाही सोडलं महाराज, बोलवलं त्यांना फोन करून, म्हणून जोरदार एकदा टाळ्या त्यांच्याकरता सर्वांनी वाजवल्या पाहिजे. 3 वर्ष या ठिकाणी सप्ताहाला पूर्ण होतात. बरोबर आहे महाराज, हो. जीवन जगत असताना एखादी कुठली तरी गोष्ट जर महाराज जर चांगली जर होत असेल तर त्याला महाराज आम्ही सहकार्य केलं पाहिजे. म्हणून
मोठ्या सुंदर मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी सप्ताह आयोजित करतात की कुठला तरी मार्ग आमच्या जीवनामध्ये बदलाव व्हावा याकरता सुंदर श्रीमद भागवताचं या ठिकाणी मोठं महायज्ञ तुमच्या समोर आहे. आदरणीय परमपूज्य तुम्ही बाबांच्या मुखातून श्रीमद भागवत या ठिकाणी श्रवण करतायत. बाबासाहेब महाराज जायगावकर जयगावकर बाबांच्या मुखातून. बाबांनो, खरं जर सांगायचं म्हटलं जगावं कसं हे जर कोण जर शिकवत असेल तर श्रीमद भागवत आम्हाला शिकवतं की माणसानं जगलं कसं पाहिजे, मरावं कसं हे श्रीमद भगवत गीतेतून आम्ही शिकलं पाहिजे. म्हणून तुम्ही बाबाच्या मुखातून सुंदर भागवताचं या ठिकाणी श्रवण करतात. मोठे परमभाग्यवान तुम्ही आहेत. या प्रारंगणामध्ये मा जगदंबेच्या प्रारंगणामध्ये सुंदर आयोजित केलेला हा सप्ताह मोठ्या कमिटीने या ठिकाणी गोड साऊंड सिस्टीम अतिशय विनम्र भावाने या ठिकाणी छान लावलेली. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ऐका, प्रवचन जर करायचं म्हटल्यानंतर महाराज हे प्रवचन एकट्याला करता येतं लक्षात ठेवा, पण जर कीर्तन जर करायचं म्हटल्यानंतर नोहे कल्याचा खेळ मनावोनी मेळ जमविला लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरसाचं जर सेवन जर तुम्हाला करायचं असेल तर महाराज त्याला 3 गोष्टीचं समीकरण असावं लागतं. कीर्तनाला साथ संगत करण्याकरता गायनाचीही गरज आहे, टाळकऱ्याचीही गरज आहे आणि मृदंगाचीही गरज आहे. मी सांगत असतो नेहमी, एखाद्या स्त्रीला जर सुंदर स्वयंपाक जर करायचा असेल तर माता मावल्याला माझा प्रश्न आहे, तुम्हाला जर सुंदर आणि रुचकर जर स्वयंपाक जर बनवायचा असेल तर तुम्हाला 3 गोष्टीची गरज आहे. माहिती आहे का तुम्हाला 3 गोष्टी त्या कोणत्या? कोणत्या 3 गोष्टीची गरज आहे? तव्याची, चुलीची आणि परातीची. बरोबर आहे का? खुशाल मान हलवायला. या 3 गोष्टी असल्यानंतर स्वयंपाक सुंदर तयार होतो का? होय माता मावल्या. सुंदर जर तुम्हाला स्वयंपाक जर करायचा असेल तर 3 गोष्टीची गरज आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं सांगितलेलं आहे, उदक अग्निधाम झाला गडे उदक अग्निधाम झाला गडे पाक एका विनय कामान एका विनय कामान झाला गडी पाक उदक माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं सांगितलं, सुंदर आणि रुचकर जर स्त्रीला जर स्वयंपाक जर बनवायचा असेल तिला उदक म्हणजे पाण्याची गरज आहे, अग्नी आणि धान्य या 3 गोष्टी जर असल्या तर महाराज सुंदर स्वयंपाक तयार होतो. आणि तुम्ही म्हणता की परात, चूल आणि तवा असला की सुंदर स्वयंपाक होतो. नाही, त्याचं उत्तर तसं नाही. या 3 गोष्टीचं समीकरण जर असलं तर महाराज सुंदर स्वयंपाक तयार होतो. तसं कीर्तनकाराला गायनाचार्यही असावे लागतात, टाळकरही असावे लागतात आणि मृदंगचारही असावा लागतो. या तिघाचं जर समीकरण असलं तर कीर्तन होतं. आणि जर महाराज या ठिकाणी जर कीर्तन जर करायचं असेल तर या 3 गोष्टीचं समीकरण असावं लागतं. म्हणून गेली 4 वर्ष मी पाहत आहे, हो आदरणीय परमपूज्य आमच्या धोत्रे बाबापासून तर विनेकरी बाबापर्यंत मला कोणाचा नावांचा परिचय नसला तरी काही हरकत नाही. मी त्यांना 4 वर्ष झाले, हे फक्त मला नवीन दिसतात. हो, म्हणून आपण त्यांचं सुंदर या ठिकाणी गायन आपण ऐकतो. महाराज अतिशय विनम्र भावाने या ठिकाणी सेवा करतात. हो, मी नेहमी सांगत असतो, इंद्रासारखे या ठिकाणी वाजवणारे आहेत. ऐका, इंद्रासारखे वाजवणारे आहेत, गंधर्वासारखे गायन करणारे आहेत. हो,
राजा परीक्षितीसारखे महाराज श्रवण करणार आहेत, मात्र सांगणारा तुम्हाला शुक नाही बरं का. विठाला विठाला जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गायनकाराच्या फक्त ओठात आहे, आणि जे गायन करण्याच्या ओठात आहे ते पक्वाजाच्या फक्त एका बोटात आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून अतिशय विनम्र भावानं आदिनाथ महाराज सोनवणे गेली 3 वर्ष या ठिकाणी सलग तुमच्या भागामध्ये सेवा करतात. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. महाराज कुठल्या गोष्टीमध्ये जीवनामध्ये कुठली तरी साधना परिपक्व असल्याशिवाय त्या पक्वाजातून सुद्धा आवाज बाहेर पडत नाही, का तर तो साधनेचा आवाज आहे. अतिशय छान वाजवतात महाराज, त्यांच्याकडेच पाहावं वाटतं आपल्याला वाजवताना. म्हणून साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. सर्व माझ्या माता मावल्या बसलेल्या अतिशय विनम्र भावानं कीर्तन ऐका, कोणीही झोपू नका. मी झोपण्यासारखं कीर्तन तुम्हाला सांगणार नाही. आळंदीहून महाराज इथं सांगण्याकरता तुम्हाला मी आलोय, म्हणून तुम्हीही विनम्र भावानं कीर्तन ऐकलं पाहिजे. हो, कीर्तनात झोपलं नाही पाहिजे. महाराज म्हणतात कीर्तनी बैसता निद्रा नागविले, माझे मन गुंतले विषय कामा. मी आधीच सांगणार आहे तुम्हाला, मग जेणेकरून तुम्ही झोपायचं नाहीत. महाराज म्हणले ज्याच्या जीवनामध्ये पाप आहे त्याला कीर्तनामध्ये झोप येते. झोप ही कोणाची बायको माहिती आहे तुम्हाला? कोणाची? कुंभकर्णाची. म्हणून अशा पद्धतीनं झोप येता कामा नये. जसं महाराज म्हणून कीर्तनाला येत असताना कधीही महाराज खाताना थोडंसं विचार करून खाल्ला पाहिजे. आहार महाराज किती बी हादडून आल्यानंतर काही मागचा पुढचा विचार करायचा नाही. जेवढं ढेरग्यामध्ये बसून तेवढं हल्ल्यानंतर महाराज झोप जास्त लागते. म्हणून आहार अतिशय विनम्र भावाचा असला पाहिजे की जेणेकरून आम्हाला झोपीला त्रास होत नाही. म्हणून सर्वांनी कोणीही झोपू नका. शांत माता मावल्या बसलेत. अतिशय 1 तासामध्ये आपल्याला आपली सेवा उरकायची. म्हणून कोणाचं नाम उल्लेख जर राहिला असेल तर मला क्षमा करा. सर्व आधी करून भजनी मंडळ आदरणीय बाबासाहेब महाराज या ठिकाणी आहेत. आमचे धोत्रे बाबा आहेत. हो, आमचे कुराडे महाराज कुठे गेले की आता जिथं बसलेले होते. म्हणून आमचे विनेकरी बाबा हो अतिशय छान आमच्यावर प्रेम करणारे, सदैव आल्यानंतर महाराज सुरुवातीला येणार, इथपर्यंत आणून घालण्याचं काम आम्हाला ते करणार. म्हणून त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सेवा महाराजाची केली पाहिजे. आळंदीहून येतात म्हणजे महाराज, आळंदीच्या महाराजांचं महाराज खरोखर कौतुकच करायला पाहिजे ना. हो, जे ज्ञानोबारायच्या दरबारामध्ये राहून महाराज तुमच्या इथपर्यंत सांगण्याकरता काही गोष्टी येत असतात. हो, म्हणून संत श्रोते मंडळाचा तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अगद्या धावत्या वेळेमध्ये सेवेला आपण या ठिकाणी स्पर्श करून इतरत्र न भटकता अभंगाला स्पर्श करूनच अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला जगद्गुरु तुकोबारायचा हा अभंग आहे. अतिशय अभंग छान आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबांनो, जीवन जगत असताना धन्य जीवन कोणाचं आहे तर बारकाईनं विचार करा. इंद्रापासून तर उंदरापर्यंत महाराज जर आम्ही बारकाईनं विचार जर केला तर प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे जीवन जगण्याची. आज जर बारकाईनं जर विचार केला, मुंगीपासून तर ब्रह्मापर्यंत जर महाराज विचार केला तर प्रत्येक जीवाला वाटतं की मला सुख हवं आहे. असा एकही माणूस या जगाच्या पाठीवर आम्हाला मिळणार नाही की मला दुःख हवं आहे. प्रत्येक जण सुखाच्या अपेक्षा करता, प्रत्येक जण धाव धडपड करतोय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपेक्षा आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वासना आहे. म्हणून प्रत्येकाचं जीवन जगण्याची शैली सुद्धा फार वेगळी वेगळी आहे. एक माणूस एकासारखा कधी वागत नाही, अनेक माणसं एकासारखे कधी वागत नाहीत. म्हणून प्रत्येकाचा बारकाईनं जर विचार जर केला तर प्रत्येकाचं भिन्न भिन्न स्वरूपाचं जीवन आहे. पण लक्षात ठेवा, धन्य जीवन जर कोणाचं असेल तर धन्य जीवनाची लक्षणं महाराजानं या अभंगामध्ये अतिशय महत्त्वानं सांगितलेलं आहे. महाराज म्हणतात की बाबांनो, जीवन जगत असताना हो काही समाजामध्ये वर्ग पाळले तर जगद्गुरु तुकोबाराय त्याच्यामध्ये सांगतात समाजामध्ये अशी 4 पद्धतीनं माणसं जीवन जगतात. काही जणांचं जीवन जर बारकाईनं विचार जर केला, काही जणांचं जीवन धिक जीवन आहे, काही जणांचं जीवन निंद्य आहे, काही जणांचं जीवन स्तुत्य आहे आणि काही जणांचं जीवन धन्य आहे. विठाला विठाला. म्हणून महाराज आपण बारकाईनं विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबांनो, धन्य जर जीवनामध्ये जर कोण असेल तर धन्यतेला पात्र हे फक्त साधू संत पडतात. मग महाराज 4 वर्ग याच्यामध्ये पडले तर सर्वप्रथम आपल्याला वर्ग पाहायचा आहे की धिक जीवन जगणारा. तर महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की धिक जीवन कोणाचं आहे? जसा जन्म झाला महाराज लहानाचा, जसा आईच्या उदरामध्ये असताना हो
आईच्या उदरामध्ये असताना महाराज 9 महिने 9 दिवस त्या उदरामध्ये मातेची या उदर कुहुरी पोचवून या विष्ठेच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मनी मरते. हो महाराज, आईच्या उदरामध्ये असताना आम्ही देवाला प्रार्थना करतो, हे देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवूनी आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस. देवाला प्रार्थना करतो, देवा अरे या संकटातून मला मुक्त कर रे बाबा. आईच्या उदरामध्ये असताना महाराज किती वेदना होत असत्यालो. विष्टाले पचहुकडे नाकी तोंडी कुरमकडे, गर्भदधीचे दुःख गाडे कोणा पुढे मांडावे. किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित, मनवुनी जीव भ्याला शरण गेला विठोशी. फार आईच्या गर्भातलं दुःख भोगून महाराज आम्ही तिथपर्यंत सोसून आज आम्ही जन्माला येतो. देवाला प्रार्थना करतो, देवा भगवंता या गर्भाच्या दुःखातून मला मुक्त कर. पण मात्र महाराज आम्ही जन्माला आल्यानंतर देवाची प्रार्थना एवढी करतो आणि जन्माला महाराज आल्याबरोबर मात्र महाराज आम्ही सर्व गोष्टी विसरून जातो. कधी म्हणलं होतं मी देवाचं भजन करी, हो प्रार्थना तर देवाला केली होती महाराज. जन्माला आलं तर पहिल्या काळामध्ये महाराज लेकरं पहिल्या काळात जन्माला आल्याबरोबर रडायचे महाराज. पण आता जन्माला आल्याबरोबर महाराज लेकराचा आवाज फार वेगळाच येतो. आता पण जन्माला आल्याबरोबर महाराज पहिले लेकरू महाराज माऊलीला माहीत असेल, पण आता जन्माला आल्याबरोबर महाराज लेकराच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, चहा चहा चहा. पहिलं क्या क्या करीत असन, पण आता चहा चहा म्हणून ओरडतंय महाराज. लक्षात ठेवा, गर्भात असताना देवाला प्रार्थना केली, देवा याच्यातून मला मुक्त कर. कशा करता? हो रात्रंदिवस मी तुझं भजन करील आणि या जीवनातून मी मुक्त होईल आणि धन्यतेला प्राप्त होईल. पण आम्ही मात्र भगवंतानं आम्हाला जन्माला घातलं आणि सर्व गोष्टी आम्ही विसरलो. परिणाम विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाली चौरसिका, पचतील खाली विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाली चौरसिका, पचतील खाली चौरसिका. हो मात्र विसरलं की महाराज पुन्हा जन्माला आम्हाला यावं लागतं. ज्ञानोबराय म्हणतात 12व्या अध्यायामध्ये, थैसे येण्याचे शरीरे शरीराये न सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. पुन्हा जन्माला यावा लागतो. म्हणून आयुष्यामध्ये जेवढी वेळ आहे ना राजा हो, तेवढी वेळ आम्ही भगवत प्राप्तीला दिली पाहिजे. का तर सुंदर मानव देह आम्हाला भगवत प्राप्ती करता दिलेला आहे ना. मग महाराज इतका सुंदर नरदेह दिला कशा करता हो? केवळ भजना करता दिलेला आहे. देव दिला देह भजना गोपाला, दिला देह भजना गोपाला, देव दिला देह भजना गोपाला, दिला देह भजना गोपाला. तोया झाला पाठ मादिकेचा, तोया झाला पाठ मादिकेचा. मादिकेचा
तुकोबाराय म्हणतात, देहो महाराज केवळ भजना करता दिलेला होता, पण परिणाम महाराज लोकांनी तो भजना करता नाही घालवला. केवळ महाराज भोजना करता आमचा देह आतापर्यंत महाराज आम्ही जगतोय. लक्षात ठेवा, ज्या देहामध्ये जर भजन जर असलं तर महाराज तो देह शोभतोय. नाथ महाराजानं आशांचं जीवन धिक सांगितलेलं आहे. उठता बसता महाराज केवळ संसारामध्ये हे लोक व्यत्यय झाले. यांना कुठला देव नाही, कुठला धर्म नाही, काहीच नाही. महाराज आयुष्यभर फक्त महाराज संसार करीत राहिले आणि जगामध्ये महाराज त्यांना सर्व गोष्टी कुठल्याच प्राप्त झाल्या नाहीत. केवळ विषयाला अनुसरून जीवन झालं. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी एक दृष्टांत सांगत असतात, ऐका. हो, सर्वांना पचेल असा दृष्टांत आहे. माता मावल्या तुमच्याकरता खास करून हा दृष्टांत आहे, ऐका. आमचे गुरुजी आम्हाला विनोदानं नेहमी सांगत असतात की एका गावामध्ये एक म्हातारी राहत होती महाराज. आणि म्हातारी राहत असताना परमार्थिक तिचा पती होता, पण कालांतर पतीला काही दुखणं झालं आणि पती महाराज कालांतरानं मरण पावला. आणि मरण पावल्यानंतर महाराज तिला महाराज 4 भगवत भक्त पुत्र झालेले होते. आणि असं झालं की महाराज म्हातारं गेल्यानंतर महाराज आता म्हातारीला दसकी बसली. दसकी बसल्यानंतर महाराज पहिल्या म्हाताऱ्याला बसत होती. आताच्या म्हातारीला वाटतंय म्हातारं कधी मारावा. हो महाराज वाट बघून असतात आताच्या म्हाताऱ्या. पहिल्या काळामधली म्हातारी तशी नव्हती महाराज. म्हातारं गेल्याबरोबर महाराज हो जिथं महाराज ती 4 चपात्या खात होती, 4 चपात्या खाण्याच्या ऐवजी महाराज तिच्या 2 चपात्या खाणं चालू झाल्या. म्हातारी खराब झाली. आणि खराब झाल्यानंतर महाराज 4ही पुत्र तिचे भगवत भक्त असल्यानंतर त्याला बारक्या पोराला असं वाटलं, अरे म्हाताऱ्यानं महाराज रात्रंदिवस परमार्थ केला हे आपण लहानपणापासून पाहतोय रे. पण त्याला वाटलं, पण आतापर्यंत मी आईच्या मुखातून कधी राम शब्द ऐकला नाही, कधी हरे मुखे म्हणा काहीच मी आतापर्यंत ऐकलं नाही. मला वाटतंय म्हातारं गेलंय ना, म्हाताऱ्याच्या पाठीमागं म्हातारी गेल्यानंतर म्हातारीला सुद्धा मुक्ती मिळाली पाहिजे, म्हणून आता काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हातारी जाण्याच्या अगोदर आपण म्हातारीच्या मुखातून राम शब्द आपण म्हणून घेतला पाहिजे असं महाराज धाकट्या पोराला वाटलं. मग ठरलं महाराज त्यांना वाटलं की आपण एवढीची एवढी झालोत, नातरुंड महाराज आता आपल्या आजीला पतरुंड झाले, पण तरी सुद्धा म्हातारीच्या मुखातून राम शब्द मी आतापर्यंत ऐकलाच नाही असं महाराज धाकट्या पोराला वाटलं. मग मधवा पोरानं सांगितलं, म्हातारी जाण्याच्या अगोदर महाराज तिला मुक्ती मिळून देण्याचं आपलं कर्तव्य आहे. म्हणून महाराज या चौघांनी काय केलं, त्यांना अशी युक्ती केली, म्हातारीच्या मुखातून तरी राम शब्द आपल्याला बोलून घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे. मग महाराज त्यांना असं ठरवलं, त्यांना सांगितलं म्हातारीच्या मुखातून शब्द बोलून घ्यायचा आहे ना. तर महाराज ते मधवा पोरगा म्हणला, आपण घरी वारकरी जेवायला बोलू आणि घरामध्ये आपल्या वारकरी जेवायला आल्यानंतर त्या वारकऱ्याला सांगू की महाराज म्हातारी बाहेर बाजावर बसू आणि त्यांना म्हणू की बरोबर महाराज तुम्हाला म्हातारी दिसली की तुम्ही तिला रामकृष्ण हरी घाला. रामकृष्ण हरी घातल्यानंतर महाराज म्हातारी त्यांना बघल आणि रामकृष्ण हरी असं करल असं त्यांना वाटलं. म्हणून महाराज त्यांचं ठरलं आणि ठरल्यानंतर सुंदर असा वारकऱ्याला त्यांना स्वयंपाक तयार केला. आणि स्वयंपाक तयार केल्यानंतर वारकरी त्यांच्या घरी आले आणि आल्याबरोबर महाराज म्हातारी दारामध्ये ठेवलेली होती. आणि म्हातारी महाराज दारावर बसल्यानंतर म्हातारीला सर्व वारकऱ्यांना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर महाराज म्हातारीला बघून सगळ्यांनी रामकृष्ण हरी आजीबाई म्हणून सर्व वारकऱ्यांनी नमस्कार केला. पण महाराज म्हातारी एवढी म्हातारी झाली होती, पण म्हातारीवर महाराज टीव्ही बघण्याचा जास्त परिणाम झालेला होता. म्हातारीला आता या लेकाला वाटलं, लेक वाटच बघून होते की महाराज कधी आमच्या आईच्या मुखातून शब्द रामकृष्ण हरी बाहेर पडेल आणि कधी आमच्या आईला मुक्ती मिळेल. पण महाराज म्हातारीला रामकृष्ण हरी घातल्याबरोबर म्हातारीनं महाराज रामकृष्ण हरी म्हणावं ना, पण म्हातारी महाराज रामकृष्ण हरी नाही म्हटली. म्हातारीच्या मुखातून शब्द बाहेर आले, ते रामकृष्ण हरी बनल्याबरोबर महाराज म्हातारी त्यांना म्हणली, वेलकम वेलकम वेलकम, स्वागत आहे तुमचं. म्हातारी महाराज टीव्ही बघू बघू इंग्लिश शिकलेली होती, पण म्हातारी महाराज रामकृष्ण हरी म्हणली नाही. महाराज यांना वाटलं म्हातारी इतकी हुशार झाली कस काय. आणि यांना महाराज पुन्हा संताप निर्माण झाला. अहो 10 वारकऱ्याला जेवायला घरी बोलवलं तरी सुद्धा म्हातारी दारामध्ये बसवली, मात्र रामकृष्ण हरी नाही म्हणली. मग महाराज मधव पोरग पुन्हा बारकाईनं विचार केला, जाऊ द्या रामकृष्ण हरी नाही ना म्हटली, नाही म्हणू द्या, म्हातारीला जाग्यावरच राहू द्या. आता यांचे जेवण झाल्यानंतर यांना आपण पुन्हा सांगू की तुम्ही जाताना म्हातारीला काय
करा, जय हरी घाला जेवण झाल्यानंतर, जेणेकरून म्हातारी सुरुवातीला तिला नसल एखादा शब्द आठवला म्हणून महाराज म्हातारी वेलकम म्हटली असेल, पण जाताना तरी मात्र जय हरी घालेल असं महाराज ठरलं. वारकऱ्याचे जेवण झाले, वारकऱ्याला दक्षिणा दिली, सांगितलं की म्हातारीला सर्वजण जय हरी घाला. पण महाराज दारामध्ये म्हातारी बसवलेली होती, सर्वांचे जेवण झाले आणि सर्व वारकऱ्यांना म्हातारीला जय हरी घातला. जय हरी आजी, जय हरी आजी सर्वजण म्हणू लागले, पण महाराज म्हातारीनं तरी जय हरी म्हणावा ना, पण महाराज म्हातारी जय हरी त्यांना म्हणली नाही. ते जसे जय हरी म्हणू लागले तशी म्हातारी महाराज त्यांना टाटा 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 म्हणू लागली, पण म्हातारीनं महाराज त्यांना जय हरी घातला नाही. महाराज चौघा लेकाला असा संताप झाला, कशी हिला मुक्ती मिळवून द्यावी. महाराज फुकट घेण्यात देण्याचे वारकरी घरामध्ये बोलवले आणि बोलवल्यानंतर महाराज सुंदर स्वयंपाक केला, पण तरी सुद्धा म्हातारी, महाराज यांच्या लक्षात असं आलं म्हातारी आता वारकरी बोलवलं तरी काय रामकृष्ण हरी म्हणली नाही. मग महाराज यांना असं ठरवलं, आपल्या गावामध्ये जे राम मंदिर आहे ना तिथं महाराज आपण म्हातारीला बाजासहित उचलून घेऊन जाऊ आणि म्हातारीला विचारू की गावात नेल्यानंतर ह्या मंदिरासमोर उभा केल्यानंतर म्हातारी सांगेल की हे रामाचं मंदिर आहे आणि मग तरी त्याच्या मुखातून शब्द बाहेर येतील. म्हणून महाराज म्हातारी त्यांना तशीच बाजासहित उचलली आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिरासमोर नेऊन उभा केली आणि म्हातारीला सांगितलं, हे म्हातारे सांग हे मंदिर कशाचं आहे. पण महाराज म्हातारीनं म्हणावं ना हे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. पण महाराज म्हातारी तशी नाही म्हटली, म्हातारी डायरेक्ट म्हटली जिथं गाव असतंय तिथं हे असंच असतंय. पण तरी सुद्धा महाराज म्हातारीच्या मुखातून राम शब्द बाहेर नाही आला. महाराज चौघा लेकाला असा राग आला, आता काय करावं या म्हातारीचं म्हणून महाराज. पण महाराज थोरलं पोरग म्हणलं बरं जाऊ द्या, नाही म्हणू द्या, पण आता तरी म्हातारी म्हणीन ना म्हणून महाराज एक रामराव नावाचा एक माणूस होता आणि त्याचा मुलगा जात होता. म्हणून थोरल्या पोरानं काय केलं, त्या मुलाला हाक मारून घेतली आणि महाराज म्हातारी आता तरी म्हणेल हे मुलगा कोणाचा विचारल्यानंतर सांगल की रामरावचा मुलगा आहे हा. पण महाराज त्या पोराला बोलून घेतलं आणि बोलल्यानंतर म्हातारीला सांगितलं, म्हातारे हा मुलगा कोणाचा आहे. पण महाराज म्हातारीनं म्हणाव ना रामरावचा मुलगा आहे. पण महाराज तशी म्हातारी म्हणली नाही, म्हातारी म्हणली हा मुलगा महाराज बब्याचा मुलगा आहे. हो, पण महाराज म्हातारीच्या मुखातून राम शब्द बाहेर आला नाही. चौघा मुलाला राग आला, म्हातारी महाराज बाजासहित तशीच उचलली आणि धान दिशा महाराज घरामध्ये नेऊन आपटली. आपटल्यानंतर महाराज म्हातारी जाग्यावरच मेली. कीर्तनामध्ये म्हाताऱ्या लवकर मरतात. हो, म्हणून सांगण्याचा तात्पर्य तसाच असतो, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता की आणली लगेच कशी मेली, कीर्तनामध्ये लवकर मरतात, लवकरही जन्म होतो. म्हातारी मेली महाराज आणि मेल्यानंतर ह्याला वाटलं जिवंतपणी म्हातारीनं कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही. पण महाराज म्हातारी मेल्यानंतर म्हातारीच्या अस्थी मात्र काशीला आपण नेऊन टाकल्या पाहिजे आणि तिला मुक्ती आपण दिली पाहिजे. म्हणून महाराज चौघा लेकांनी ठरवलं, सुनानाही ठरवलं, चौघी सुना चौघं घरातले सर्व महाराज नातेवाईक त्यांचे काशीला निघले आणि काशीला जात असताना महाराज यांना वाटलं आता म्हातारीला मुक्ती तर आपण मिळून दिली पाहिजे. म्हणून सर्व महाराज काशीला तिच्या अयोध्याला हो कुठं महाराज घेऊन तिच्या अस्थी टाकण्याकरता गेले आणि गेल्यानंतर महाराज ब्राह्मणाच्या हाताने विधी झाला. विधी झाल्यानंतर चौघ पुत्र महाराज काशीच्या गंगेमध्ये उतरले. उतरल्यानंतर महाराज त्यांना हातामध्ये अस्थीची डबी घेतली आणि त्या पाण्यामध्ये त्यांना विसर्जन केली. आणि एवढ्यामध्ये काय झालं, चौघ पुत्र महाराज वरी स्नान करत होते आणि चौघी सुना महाराज खाली स्नान करत होत्या. त्याच्यातल्या तिघी बाजूला निघल्या आणि धाकटी महाराज तशीच पाण्यामध्ये राहिली. तिला वाटलं सगळ्याच्या शेवटून महाराज आपण स्नान करावं आणि स्नान केल्यानंतर महाराज हो तिनं पाण्यामध्ये जशी डुबकी मारली आणि डुबकी मारल्याबरोबर महाराज तिच्या हातामध्ये जी वरून सोडलेली अस्थीची डबी होती ना तीच डबी तिच्या हातामध्ये लागली. पाण्यातल्या डुबकी घेता घेताच महाराज तिला वाटलं माय गंगे मायनं मला काहीतरी दिलो का काय की असं तिला वाटलं. आणि महाराज जशी डबी घेतली ती अस्थीची तशीच महाराज कमराला अशीच खवली तिनं, तशीच महाराज बाहेर निघली. तिला वाटलं गंगे मातेनं मला नक्की काहीतरी प्रसाद दिला असावा असं महाराज तिला वाटलं आणि तशीच महाराज कमराला खाऊन महाराज ती डबी घरी घेऊन आली. आणि घरी घेऊन आल्यानंतर सर्व महाराज घरामध्ये बसले. त्यांना वाटलं आता म्हातारीला मुक्ती मिळाली, आता मात्र आपल्याला आनंद झाला, आपण मुक्त झालो असं वाटलं महाराज. पण तेवढ्यात महाराज धाकटी सून म्हणली अहो तुमचं जाऊ द्या म्हणली, म्हातारी तर गेलीच काशीला. पण महाराज जशी मी डुबकी घेतली तसं मला पाण्यातून
हातून गंगे मातेनं काहीतरी दिलेलं आहे. म्हणून महाराज दिलेल्यानंतर महाराज सांगा म्हणत सगळेजण म्हणले दाखव काय दिलंय. तर महाराज कमराची डबी काढल्यानंतर महाराज उघडली तर जशाला तशी म्हातारी घरात वापस आली. पण म्हातारी महाराज काशीला गेली नाही. पुन्हा महाराज चौघाले एकाला संताप निर्माण झाला. काय करावं, म्हातारी आहे मिली तरी काशीला जात नाही म्हणल्यानंतर महाराज चौघाला संताप आला. त्यानं सांगितलं आता म्हातारीचं काही खरं नाही. म्हणून महाराज या आस्त्या होत्या बारीक मिक्सरमध्ये त्याचं चूर्ण केलं आणि महाराज धाकट्या पोरांना सांगितलं आता माझ्या संग कुणी यायचं नाही, मी एकटा म्हातारीच्या आस्ते घेऊन काशीला जाणार. असं महाराज त्यानं ठरवलं. मिक्सरमध्ये बारीक चूर्ण करून एका डब्बीमध्ये भरलं आणि भरल्यानंतर महाराज जात असताना सकाळी गेलेलं होतं. महाराज काही खाल्लेलं नव्हतं, काय नव्हतं. आणि जात असताना त्याला वाटलं महाराज आता काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून वाटामध्ये त्याला त्याच्या एका मित्राचं घर सापडलं. आणि सापडल्यानंतर मित्राच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर महाराज पिशवी त्यानं ठेवली आणि मित्राला महाराज गप्पा मारीत बसला. आणि बसल्यानंतर महाराज सकाळ झालेली होती आणि घरी गेल्यानंतर महाराज मित्राच्या बायकोला त्याच्या अशी सवय होती घरी पाहुणा आला की त्याच्या पिशव्या चापायच्या. हो, बऱ्याच माता मावल्याला खोड्या असतील महाराज, इथल्या तशा नाहीत बरं का, मी तिकडल्या सांगतोय. हो, म्हणून घरी कोणी पाहुणा आला की त्याच्या बायकोला महाराज पिशव्या चापायची सवय असायची. आणि त्याची पिशवी चापत असताना महाराज मग हिला वाटलं त्या पिशवी चापत असताना काहीच मिळालं नाही. तिला ती एक डब्बी मिळाली आणि डब्बी मिळाल्यानंतर महाराज सकाळ झाली होती. योगा दैवा योगानं तिच्या घरामधलं महाराज कोलगेट किंवा दंतमंथन संपलेलं होतं. आणि संपलेलं होतं. तिला वाटलं महाराज पाहुणा सकाळी आलाय आणि आपल्या बी घरातलं मंजन संपलेलं आहे. म्हणून महाराज या म्हातारीच्या ज्या आस्त्या होत्या ज्या चूर्ण केलेल्या बारीक महाराज तिनं ती डबी उचलली आणि उचलल्यानंतर महाराज ते हातामध्ये घेतलं आणि त्या आस्त्या हातात घेऊन महाराज त्यानं ती दातं घासू लागली. आणि महाराज जेवढं होतं तेवढ्यानं महाराज तिनं दातं घासून टाकले. उरलेलं महाराज नालीत टाकून दिलं. आणि टाकून दिल्यानंतर महाराज हा पुन्हा महाराज पिशवी घेऊन काशीला गेला. आणि काशीला गेल्यानंतर तिथं महाराज पिशवी उघडून बघतो तर बघितलं तर महाराज म्हातारी मधात नाही. पुन्हा मित्राच्या घरी आल्यानंतर म्हातारीला विचारलं बाबा. त्यानं विचारल्यानंतर मी या म्हातारीच्या आस्ती मधात ठेवल्या होत्या याच्यामध्ये महाराज त्यानं सांगितलं मला वाटलं की हे दंतमंजनच आहे का काय की म्हणून महाराज मी हातात घेतलं आणि त्यानं दातं घासले. मला सांगायचंय माझा दृष्टांत संपला. जिवंतपणी कधी नामस्मरण केलं नाही. सुंदर शरीर दिलेलं होतं, कधी भगवंताचं मुखामध्ये नामस्मरण केलं नाही. जिवंतपणी महाराज चारही पुत्रासमोर तिनं राम शब्द घेतला नाही. आणि मेली तरी महाराज काशीला गेली का नाही, बाईच्या तोंडात गेली आणि उरलेली नालीत पडली पण काशीला गेली नाही. आशांचं जीवन माझे नाथ महाराज धिक जीवन सांगतात. असं जीवन जगू नका. नाथ महाराज याच्याही पलीकडे जाऊन बोलले. आणि जो भगवंताच्या चरण मुखापासून जो पराविंद्य आहे, ज्याला कधी देव माहीत नाही, ज्याला धर्म माहीत नाही, रात्रंदिवस जो संसारामध्ये रुजू झालाय, माझ्या नाथ महाराजांनी सांगितलं 5व्या दिवशी सटवीनं याला का घेऊन गेलं नसावं की सटवी ज्यावेळी आपलं भविष्य लिहिण्याकरता येते ना, ज्याच्या जीवनामध्ये कधी भगवताचं नाव नाही, रात्रंदिवस जो संसारामध्ये व्यत्यय झालाय, याला सटवीनं 5व्या दिवशीच महाराज याला घेऊन गेलं पाहिजे असं नाथ महाराजाचं म्हणणं आहे. मी सांगत नाही, नाथांचं प्रमाण आहे. नाथ म्हणतात भक्तिविन पशु क्या बात है? कशासी वाढला. भक्तिविन पशु 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 कशासी वाढला. पशु कशासी वाढला. भक्तिविन पशु कशासी वाढला. सतविने कैसा नेला नाही. सतविने कैसा नेला नाही. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. नाथ महाराजांना सांगितलं. नाथ महाराज म्हणतात भक्ती विन पशु कशासी वाढला. सटविने नेला कैसा नाही.
तिला 5व्या दिवशी का नेलं नसावं? महाराज आता बारकाईनं आपण आपला विचार केला पाहिजे की जीवन जगत असताना महाराज एवढा सुंदर नरदेह दिला, मग का आम्ही देवाची भजन, देवाची भक्ती, देवाची प्राप्ती आम्ही का केली नाही पाहिजे? महाराज ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत ऐकतो ना, आदरणीय परमपूज्य बाबासाहेब महाराजांना विचारा, अरे ज्या राजा परीक्षितीचा 7 दिवसामध्ये महाराज आज श्रीमद भागवत ऐकून जर उद्धार जर होत असेल, तर आम्ही जर महाराज वयाचे 60-70 वर्ष होईपर्यंत महाराज आम्ही कीर्तन भजन ऐकतो, मग आमचा का उद्धार होत नाही? बारकाईनं महाराज विचार केला पाहिजे ना. अरे 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला. जो सर्पदंश होऊन महाराज त्यांचा मृत्यू होणार होता, पण अंतकरणामध्ये भक्त वात्सल्य प्रेम निष्ठा भाव श्रीमद भागवतावर ठेवल्यानंतर महाराज मृत्यू सुद्धा त्यांचा पळून गेला. तसं महाराज आमचं अखंड प्रेम जर महाराज आमचं जर परमार्थावर जर अध्यात्मावर जर असेल, तर आमचा सुद्धा मृत्यू पळून जाईल. पण आमचं महाराज तेवढं प्रेम नाही. एखाद्याला महाराज म्हणलं ना, महाराज चला की हो कीर्तनाला, नाही महाराज तिथूनच कोणी जांभळी देणार, पण महाराज कीर्तनाला येणार नाही. नको वाटतंय महाराज, आता नको वाटतंय महाराज. पण लक्षात ठेवा, जीवन जगत असताना जर अशा गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये नसत्याल, तर महाराज जगद्गुरु तुकोबारायनं माझ्या सांगितलेलं आहे, असं जीवन काही कामाचं नाही. काय थोरपण झाला वेद, काय थोरपण झाला वेद, सांगितलंय तुमचं थोरपण तिकडं जाळा. एखाद्याला वाटत असेल की महाराज माझ्याकडं फार मोठा बंगला आहे, माझ्याकडं गाडी आहे, माझ्याकडं वैभव आहे, माझ्याकडं संपदा आहे, माझ्याकडं सत्ता आहे, पण महाराजांना महाराज आशाला किंमत दिली नाही. तुझं थोरपण तिकडं ठेव. अरे तुझ्यापेक्षा सुद्धा आम्ही श्रीमंत होतो रे. ज्या काळामध्ये भारतामध्ये जर महाराज जगाचा जर विचार केला, जगातली जर पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल, तर 65 लाखाची कर्जमाफी माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं पहिली केली. मग बारकाईनं विचार केला, जगद्गुरु तुकोबाराय किती श्रीमंत असते. मग तुमचं एखाद्याचं श्रीमंतपण असू द्या, पण त्याच्यामध्ये महाराज सप्त्याची वर्गणी जर तो कधी देत नसेल, कधी त्याची महाराज पंढरपूरची आळंदीची पायीवारी जर होत नसेल, कधी महाराज अन्नदान जर त्याचं होत नसेल, एखाद्या गरीबाला महाराज कुठलं जर काही देत नसेल, तर महाराजानं सांगितलं काय थोरपण जाळावे ते. तुझं थोरपण तिकडंच असू दे, फक्त महाराज इथं भजन प्रमाण सांगितलेलं आहे. म्हणून आशांचं जीवन महाराजानं धिक सांगितलेलं आहे. हे झालं धिक जीवन महाराज. हो, मी सांगितलं जीवन जगत असताना धिक जीवन, निंद्य जीवन, स्तुत्य जीवन आणि धन्य जीवन या 4 गोष्टीचं वर्णन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. म्हणून ज्याच्या कधी मुखाला नामस्मरण येत नाही, केवळ जो संसारामध्येच व्यत्यय झालेला आहे, हो विषय ओढी भुलली जीव, आता याची करीन कोण किव, नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह, देवधर्म सांडी पडले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. देव माहीत नाही, धर्म माहीत नाही, काय नाही, फक्त विषयामध्ये महाराज अनुसरून राहणं. आशांचं जीवन धिक जीवन आहे.
हो म्हणून महाराज हे धिक जीवन नकोय आम्हाला, निंद्य जीवनही नकोय आम्हाला आणि स्तुत्य जीवनही नको आम्हाला. हो पण आशांच्या जीवनामधून महाराज हो बारकाईनं जर विचार केला मग धन्य जीवन कोणाचं आहे, धन्य जीवनाची लक्षणं तरी काय आहेत व महाराज. महाराजांना सांगितलं की धन्य ती लोक आहेत ज्यांच्या अंतकरणामध्ये सुद्धा महाराज दया आहे. बारकाईनं जर विचार करा तर साधू संतांच्या अंतकरणामध्ये जर किती दया असेल तर महाराज हे आम्हाला शब्दानं स्पष्ट करता येत नाही. एक दृष्टांत अतिशय महत्त्वाचा आहे का, ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायाला हो शिवबा कासाराच्या पत्नीनं महाराज दिवाळीच्या सणाकरता महाराज घरी आमंत्रण जेवण्याकरता दिलं आणि जेवण्याकरता दिल्यानंतर महाराज तिला वाटलं की रात्रंदिवस माझ्या नवऱ्याला महाराज जगद्गुरु तुकोबारायानं वेडं करून टाकलंय. स्वतःचा संसार तर दानादिन केलाय, स्वतःच्या संसारामध्ये जे आहे ते जगासमोर वाटून टाकलेलं आहे. हो काय खातो आम्ही कासाया सांगावे अशी जगद्गुरु तुकोबारायाची अवस्था आहे महाराज. जाऊ पुढते कुत्रे भीक मागते असं महाराजांचं जीवन आहे महाराज. काही नाही महाराज आमच्या घरामध्ये सदैव आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर थाके, जाऊ पुढते भिके कुत्रे घर राखीती अशी माझ्या जगद्गुरु तुकोबारायाची अवस्था झालेली महाराज. त्या बाईनं ठरवलं स्वतः तर स्वतः तू काय वेडा झालाय पण माझ्या सुद्धा नवऱ्याला मात्र यानं वेडं करून टाकलंय, याला मी आता काहीतरी धडा शिकवला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायाला त्या बाईनं सांगितलं की महाराज अहो दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीच्या सणाकरता मी तुम्हाला माझ्या घरी जेवणाचं आमंत्रण देते, याल का तुम्ही. जगद्गुरु तुकोबाराय माझे जगद्गुरु तुकोबाराय महाराज हो भोळे होते का हो पण भोळ्याचं सोंग करून माझ्या जगद्गुरु दुर्जनाची बुद्धी नकळे संताला कळत नाही महाराज दुर्जनाची बुद्धी. म्हणून बाईच्या अग्रसर महाराज जगद्गुरु तुकोबाराय त्या बाईच्या घरी गेले आणि जगद्गुरु तुकोबारायाला वाटलं आता बाई महाराज आपल्याला जेवण्याकरता बोलवलेला आहे, बऱ्याच दिवसानं जीवनामध्ये कुठलंही काही खाण्याचा प्रसंग झालेला नाही पण तिनं महाराज जगद्गुरु तुकोबारायाला धडा शिकवण्याकरता जगद्गुरु तुकोबारायाला महाराज काहीतरी शिक्षा देण्याकरता स्वतःच्या घरामध्ये बोलून घेतलं. लक्षात ठेवा. आणि जगद्गुरु तुकोबारायाला सांगितलं जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आलात ना आमच्या घराची अशी रीत आहे, आमच्या घरात पाहुणा आल्याबरोबर महाराज त्याला पाठावर बसवलं जातं आणि त्याला आंघोळ घातली जाते मगच आमच्या घरामध्ये प्रवेश आहे असं त्या बाईनं सांगितलं. आणि महाराज रात्रीपासून तिची तयारी होती जगद्गुरु तुकोबाराय घरी येतील आणि कधी मी त्यांना धडा शिकवेल असं महाराज तिचं ठरलं होतं. म्हणून रात्रीपासून महाराज चुलीला महाराज जाळ लावून त्या चुलीवर गरम पाणी तिनं ठेवलेलं होतं. एवढं पाणी महाराज रात्रीपासून ते पाणी असं उखळ्या मारत होतं आणि उखळ्या मारत असताना जगद्गुरु तुकोबारायाला सांगितलं. त्या बाईनं जगद्गुरु तुकोबारायाला म्हटली बाई तुम्ही त्या पाठावर बसा, आमच्या घरामध्ये आलेल्या पाहुण्याचा आमचा असाच आदर असतो की त्याला आंघोळ करून महाराज आम्ही आत प्रवेश देतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायाला महाराज त्या बाईनं उकळत असं गरम 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 पाणी घेतलं आणि महाराजाला पाठावर बसवलं होतं. मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही महाराज. तसं ते गरम पाण्याचं पातेलं उचललं आणि जगद्गुरु तुकोबारायाच्या अंगावर महाराज तसंच ते पाणी ओतलं. बारकाईनं विचार करा अहो एवढा जर चटका जर आम्हाला बसला तर किती वेदना होता तो. आणि उकळत पाणी जर जगद्गुरु तुकोबारायाच्या अंगावर टाकल्यानंतर महाराज काय अवस्था झाली असेल. माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही, दोन्ही हात वर केले. जय माझी का लागला जय माझी का लागला जय माझी का लागला जय माझी काया लागला जय माझी काया लागला वा वा वा
हात वर केले हो, पण त्या बाईला एकही शब्द माझे जगद्गुरू तुकोबाराय काही बोलले नाहीत महाराज. लक्षात ठेवा, किती वेदना झाल्या असतील. पूर्ण अंगाची महाराज सालटी खाली निघून पडली. माझ्या जगद्गुरू तुकोबारायनं तसाच विना घेतला आणि भंडाऱ्याच्या दिशेने निघून गेले महाराज. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तसंच भजन करावं, पण परिणाम असा झाला माझ्या पांडुरंगाला ती गोष्ट सहन झाली नाही. महाराजा बाईनं अंगावर पाणी जगद्गुरू तुकोबारायच्या टाकलं होतं ना, त्या बाईच्या अंगाचा महाराज एवढा 10 होऊ लागला. काही केल्या अंगाचा महाराज 10 थांबेना. शेवटी महाराज जगद्गुरू तुकोबारायकडे ती बाई गेली आणि महाराजाला विनवणी केली, महाराज करा क्षमापराध, महाराज तुम्ही सिद्ध, मला माफ करा, मला तुमचा अधिकार कळाला नाही. माझ्या जगद्गुरू तुकोबारायनं सांगितलं, ज्या ठिकाणी माझ्या अंगावर तू पाणी टाकलंस ना, तिथली माती घे आणि तुझ्या अंगाला लाव. महाराज मला सांगायचंय, पाणी अंगावर टाकून सुद्धा माझ्या साधू संतांचा जर वर्ग जर कशाचा असेल तर तो दयेचा वर्ग आहे. महाराज किती महाराज दया जीवनामध्ये असावी. महाराजांनी एका चरणामध्ये सांगितलं, दयांतरात वसे अतिशय छान महाराज. म्हणून साधू संतांचा वर्ग अतिशय महाराज दयाचा. दया करणे जे पुत्रासी हेची दासा आणि दाशी. म्हणून महाराज म्हणतात, धन्य जर जीवन जर कोणाचं असेल, ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे ना महाराज, आशांचं जीवन धन्य. हेच महाराज अभंगाच्या प्रति धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी. सांगितलं, आशांचं जीवन धन्य. महाराज केवळ सदैव महाराज ज्यांचं वैकुंठाला राहणं असून सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये आले, हो आले महाराज. या ठिकाणी आपल्यावर उपकार करण्याकरता आलेले ही साधू संत आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे साच भावे वरताया, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. धाडो संतांचे मार्ग उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवो. चालू संतांचे माहेर उद्दिष्टाचा भाग शेष उरला तो हो केवळ महाराज या ठिकाणी उपकार
विचार करण्याकरता साधू संत वैकुंठाहून महाराज तुम्हाला सांगण्याकरता या ठिकाणी आले. ऐका, साधू संत या ठिकाणी आल्यानंतर महाराज त्याला संसारातलं वर्म कळालं. हो, कसा हा संसार आहे. नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन लाथाळीला संसार केला शर उर्मीचा मार. प्रत्येकाला प्रमाणासहित पाठ आहे महाराज. सर्व संसार कसा आहे. एखाद्याला संसारातलं वर्म कळालं त्यानंतर महाराज साधू संत त्या गोष्टीच्या नादी लागत नाहीत. लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक गोष्टीतलं आम्हाला वर्म कळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. का वर्म कसं कळावं मी तुम्हाला एका दृष्टांतातून समजेल सांगेल. ऐका, एखाद्या गोष्टीचं आम्हाला वर्म कळालं महाराज आम्ही त्या गोष्टीच्या पुढे नादी लागत नाहीत. म्हणून साधू संताला संसारातलं वर्म कळालं म्हणून महाराज ते संसारापासून विन्मुख आहेत. लक्षात ठेवा. जसं महाराज बऱ्याच दिवसानं लेकीचं लग्न झाल्यानंतर महाराज लग्न झाल्यानंतर बरेच महाराज 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं लेक महाराज माहेराला आलीच नाही असं सासूबाईला महाराज वाटलं. आणि वाटल्यानंतर महाराज तिला वाटलं की आता महाराज आपण लेकीला आणि जावायला माहेराला बोलून घेतलं पाहिजे. महाराज लक्षात ठेवा, सासूचं प्रेम हे जावायवर अतिशय असते महाराज. हो, नाकाचा मोती ठेवी गहाण पण जावायचा राखी मान. असं महाराज सासूचं जावायवर फार प्रेम असतं. तिला वाटलं महाराज बऱ्याच दिवसानं झालं आपण आपल्या जावायला आता या ठिकाणी माहेराला बोलून घेतलं पाहिजे आणि त्यांचा पाहुणचार करावा असं महाराज सासूबाईनं ठरवलं. आणि ठरवल्यानंतर महाराज बऱ्याच दिवस झालं म्हणून सासूचा आग्रह होता महाराज. जावायलाही वाटलं चला आता सासूच्या घरी जावा. सासूबाईनं आपल्याला बोलवलंय तिचा आग्रह महाराज आपण ऐकला पाहिजे. म्हणून सासूबाईनं महाराज काय केलं आता जावाई घरी येणार आहे म्हणून महाराज 4 दिवसापासून सासूबाईची तयारी चालली. सासूबाईनं विचारलं जावाई बापू तुम्हाला खाण्याकरता मी काय करू. त्यावेळी जावाई बापूनं मोठ्या आनंदात सांगितलं सासूबाई तुम्ही माझ्यावर फार प्रेम करतात तुम्ही काहीही करा असं महाराज जावाईनं त्या सासूबाईला सांगितलं. मग जावाईनं महाराज हो स्वतःची पत्नी घेतली सोबत 4 मित्र घेतले आणि जावाई बापू महाराज सासरवाडीला गेले. आणि गेल्यानंतर महाराज इतका सासूबाईला आनंद झाला. आणि जावाई बघितल्यानंतर महाराज सुंदर तिनं रुचकर सुंदर अशा पद्धतीचा स्वयंपाक तयार केलेला होता. आणि जावाई महाराज खुर्च्या टाकून पुढच्या अंगणामध्ये बसले आणि सासूबाईचा राहिलेला स्वयंपाक महाराज सासूबाई करण्याकरता बसली. सासूबाईची फक्त बासुंदी करायची राहिलेली होती. ऐका मी सांगतोय की एखाद्या गोष्टीचं वर्म कळाल्यानंतर महाराज त्या गोष्टीच्या आम्ही नादी लागू नाही मी सांगतोय. आणि बासुंदी करण्याकरता सासूबाई महाराज बसली होती फक्त बासुंदी शिल्लक राहिली. आता जावायला वाटलं माझ्याकरता सासूबाईनं अतिशय रुचकर सुंदर स्वयंपाक बनवलाय माझे मित्रही खातील आणि तेही खुश होतील असं वाटलं महाराज. म्हणून जावाई महाराज त्या ठिकाणी खुर्चीवर बसल्यानंतर सासूकडेच पाहू लागला. त्याला वाटलं किती माझ्यावर सासूबाई प्रेम करते असं वाटलं. महाराज खरंच करीत होती त्यांच्यावर प्रेम. आणि महाराज चुलीपाशी सासूबाई बसली आणि महाराज बासुंदी राहिली होती आणि चुलीला महाराज जाळ लावायची. महाराज तिला वाटलं की माझ्या जावाई करता आता मी सुंदर अशी बासुंदी तयार करणार आहे म्हणून महाराज हो 4 दिवसापासून तिची तयारी चालली होती महाराज. आणि तयारी चालत असताना सुंदर महाराज बासुंदी तिनं तयार केली मस्त. महाराज त्याच्यात केसर बदाम सर्व गोष्टी जेवढ्या असतात तेवढ्या टाकलं आणि महाराज तेवढ्यामध्ये चूल सारखी विजू लागली. आणि विजू लागत असताना महाराज सासूबाई त्या चुलीला फुकायची पुन्हा जाळ लावायची चुलीला फुकायची पुन्हा जाळ लावायची. हे सर्व महाराज ते पूर्णपणे हा जावाई पाहू लागला सासूबाईकडं. आणि महाराज चुलीचा धूर असा एवढा झाला आणि महाराज सासूबाईचे डोळे असे लाल झाले डोळ्यातून पाणी पडू लागलं. आणि पडत पडत महाराज एवढं काय झालं सासूबाई महाराज जशी जशी हातामध्ये उलतानं घेऊन महाराज त्या बासुंदीला फिरू लागली. जावाई मोठ्या प्रेमानं तिच्याकडे हसतच बघत होता. आणि हसत बघत असताना महाराज एवढ्यामध्ये एवढा चुलीला धूर झाला. आणि फिरवत असताना सासूबाईच्या नाकातून महाराज टप दिशा चिमूड त्या बासुंदीमध्ये पडला. आणि पडल्याबरोबर महाराज ते जावाईनं तिच्याकडे बघितलं. आणि बघितल्यानंतर महाराज तशीच सासूबाई हसू लागली. तिला काही मिळेल महाराज काहीच कळालं नाही हो. आणि तशीच महाराज फिरू लागली. तिला वाटलं आता किती मी आवडीनं स्वयंपाक तयार केलाय. आणि तयार केल्यानंतर महाराज हे जावाईनं तर पाहिल्यानंतर जावाईनं तोंडाला हात लावला. आणि जिथं सासूबाईकडे पाहत होते आता मात्र सासूबाईकडे पाहणं सोडून दिलं. सुंदर स्वयंपाक तयार झाला. आणि सासूबाईनं सांगितलं जावाई बापू आता जेवण्याकरता तुम्ही बसून घ्या. म्हणून जावाई बापूचे महाराज सासूबाईनं हातपाय सर्व या ठिकाणी पूजा केली. आणि सर्व महाराज बसले. आणि बसल्यानंतर महाराज सर्वांना ताट वाढले. आणि वाढल्यानंतर
झाल्यानंतर महाराज सर्व जेवायला बसले आणि जावाई बापूला सांगितलं, जावाई बापू आता जेवायला सर्व पदार्थ मी वाढलेत. मग महाराज हातामध्ये जावाई बापू सासूबाईनं हातामध्ये बासुंदी घेतली आणि प्रत्येकाला महाराज वाढू लागली. आणि वाढत वाढत असताना महाराज जावाई बापूचा नंबर आला आणि जावाई बापूला महाराज बासुंदी अशी हलून महाराज हो ज्याच्यामधलं काजू बदाम होतं महाराज ते सर्व वाटीमध्ये टाकलं. आणि टाकल्यानंतर महाराज हो जी सोबत महाराज जावाईनं 4 मित्र आणले होते ते वाट्यावर वाट्या महाराज पिऊ लागले. त्यांना काही त्याच्यातला नियम माहीत नव्हता. जावाई बापूचं पूर्ण जेवण झालं. सासूबाईनं विचारलं, जावाई बापू अहो सोबत आणल्यानं 4 वाट्या पेल्या, मात्र जावाई बापून अजून काय बासुंदीला हातच लावला नाही. म्हणून महाराज सासूबाईला वाटलं की जावाई बापू काय रुसलेत का काय की. म्हणून जावाई बापू वेलीन, जावाई बापू अहो काय झालं तुमचं जेवण संपत आलंय, बाकीच्यानं 4 वाट्या बासुंद्या पेल्या पण तुम्ही आतापर्यंत बासुंदीला हात लावला नाही, नेमकं झालंय काय. त्यांना वाटलं की महाराज जावाई रुसलाच काय की. म्हणून घरामध्ये महाराज जाऊन 5,000 रुपये दक्षिणा आणली, जावाईच्या ताटाखाली ठेवली. आता तरी बासुंदी घ्या. पण मात्र महाराज जावाई तरी बासुंदी घेईना. तर काय करावं. म्हणून महाराज त्यांना वाटलं काय झालं. म्हणून महाराज सासूबाईनं महाराज जावाई करता 5 ग्रामची अंगठी तयार करून आणली आणि आणल्यानंतर महाराज त्यांच्या हातामध्ये घातली. आता तरी बासुंदी घ्या. पण मला महाराज सांगायचंय अशा जावाई बापूला किती वाट्या दिल्या म्हणजे जावाई बापू महाराज बासुंदी पिणार आहे सांगा बरं. जावाई बापूनं सासूबाईचं काय पडलं होतं त्याच्यामध्ये हे पाहिलं होतं. म्हणून महाराज ते सासूबाईची केलेली बासुंदी खात नव्हते का तर त्या बासुंदीतलं त्यांना वर्म कळालं होतं की याच्यामध्ये काय पडलेलं आहे, म्हणून ते त्याला हात लावित नव्हते. तसं साधू संताला संसारातलं वर्म कळालंय म्हणून साधू संत महाराज संसाराला स्पर्श करत नव्हते. हा मी तुम्हाला दृष्टांत देऊन संसारातला भाग सांगितला. विठाला विठाला म्हणून जीवन जगत असताना साधू संत या ठिकाणी आले. काही वर्ग महाराज या ठिकाणी जन्माला येत असतात. मी नेहमी सांगत असतो जीवन जगत असताना 4 वर्ग समाजामध्ये पडतात. पहिला वर्ग असा आहे तो स्वार्थही साधतो, परार्थही साधतो. दुसरा वर्ग असा आहे तो केवळ स्वार्थ साधतो. तिसरा वर्ग असा आहे स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. आणि चौथा वर्ग असा आहे तो केवळ महाराज परार्थ साधतो. तो म्हणजे माझ्या साधू संतांचा ऐका. वेळ संपत आली, धावत्या वेगामध्ये सांगतो. ज्या ठिकाणी जर बारकाईनं जर विचार केला, पहिला वर्ग मी तुमच्या समोर मांडला. स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. ज्ञानोबारायच्या 18व्या अध्यायातली ओवी घ्या. ज्ञानोबाराय म्हणतात आपण अंगाजळे नागवी जगाची डोळे पतंग जसा सळे दीपाचेनी. माझ्या ज्ञानोबारायनं सांगितलंय जसा महाराज भगवंताच्या समोर दिव्यासमोर महाराज देवाच्या समोर जसा दिवा असतो ना तो दिवा महाराज सदैव असा पेटलेला असतो. आणि पतंग नावाचा जो किडा असतो ना त्याला वाटतं महाराज काहीतरी माझ्याकरता खाण्याकरता ठेवलं काय की म्हणून महाराज तो त्याच्यावर झडप मारतो, दिवाही विजून जातो आणि स्वतःही मरण पावतो. मला सांगायचं स्वतःलाही साधता आलं नाही आणि आपणही साधलं नाही. हे जर कळालं नसेल तर महाराज तुमच्या व्यवहाराचं दृष्टांत तुम्हाला एक सांगतो जेणेकरून तुम्हाला पटेल. ऐका. 2 शेजारी महाराज ग्रस्त राहत होते आणि राहत असताना महाराज शेजाऱ्याचं कधी आतापर्यंत जमलं नाही, जमणार सुद्धा नाही. म्हणून अशा पद्धतीने एका शेजाऱ्यानं बंगला बांधला. ह्याला वाटलं मलाही बांधावा बंगला म्हणून महाराज यानंही बंगला बांधला. यानं गाडी घेतली की यालाही गाडी घ्यावा वाटली. महाराज दोघाच्या चढावडी लागल्या आणि याला वाटलं महाराज आता चढावडी फार झाल्या म्हणजे याला वाटलं आता आपण त्यांच्या नेमकंच महाराज घरासमोर एका भगवंताचं भगवान शंकराचं मंदिर होतं. याला वाटलं महाराज आपण तपश्चर्याला बसावं आणि बसल्यानंतर महाराज एक गृहस्थ भगवान शंकराच्या तपश्चर्याला बसला. एवढी तपश्चर्या केली. ह्याला वाटलं महाराज हा बसल्यानंतर आपणही बसलं पाहिजे म्हणून दोघंही महाराज भगवान शंकराच्या तपश्चर्याला बसले. एवढी तपश्चर्या केली. भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवान शंकर पहिल्या ग्रस्ताकडे गेले. विचारलं मी तुला प्रसन्न आहे तुझ्या तपश्चर्याला, सांग तुला काय पाहिजे. त्यावेळी त्यानं सांगितलं तो माझ्या अगोदर बसलेला आहे, तुम्ही त्याच्याकडे जा. भगवान शंकर त्याच्याकडे गेले. तो म्हटला तो माझ्या आधी बसलेला आहे. देवाला राग आला, अरे सांगा कोणीतरी म्हणून पहिल्या ग्रस्ताकडे गेले. भगवान शंकराला त्यानं सांगितलं मला द्यायचंय ना तुम्ही काय द्या, माझा एक हात, माझा एक डोळा आणि माझा एक कान गळून पडू द्या. असं भगवान शंकराला त्यानं वरदान मागितलं. देवानी तथास्तु म्हटल्यानंतर महाराज एक हात, एक डोळा आणि एक कान गळून पडलं. आणि दुसऱ्या ग्रस्ताकडे भगवान शंकर गेले आणि याला वाटलं महाराज आता
आपण देवाला काय मागावं. मागितल्यानंतर महाराज त्याला वाटलं की आपला जो शेजारी त्यानं किती पैसे देवाला मागितले असावं. ह्याला काय महाराज आकडा कळाना. ह्याला वाटलं 10 कोटी मागितलेत का 5 कोटी मागितलेत काहीच कळाना. म्हणून महाराजाच्या मुखातून सहज शब्द निघितले. त्यानं सांगितलं त्याच्यापेक्षा मला दुप्पट द्या. दुप्पट द्या म्हणल्यानंतर महाराज भगवान शंकर तथास्तु म्हणले. ह्याचे दोन्ही डोळे, दोन्ही कान आणि दोन्ही महाराज हात गळून पडले. मला सांगायचंय स्वतःलाही साधता आलं नाही आणि दुसऱ्यालाही साधू दिलं नाही. याला म्हणायचं स्वार्थही साधला नाही, परार्थही साधला नाही. लक्षात ठेवा, कीर्तन नाही कळू द्या पण 4 वर्ग लक्षात ठेवा, हे महत्वाचे आहेत. पहिला वर्ग मांडला, स्वार्थही साधला नाही, परार्थही साधला नाही. ज्ञानोबरायची ओवी दिली, 18व्या अध्यायातली ओवी. घरी जाऊन ज्ञानेश्वरी बघा, आकडा सांगत नाही, जेणेकरून तुम्ही 18वा अध्याय पूर्ण चाळून घ्या, त्याच्यामध्ये ती ओवी आहे. दुसरा वर्ग असा आहे, केवळ महाराज स्वार्थ साधतो, परार्थ साधत नाही. एखाद्याची महाराज जर दाढीला जर आग लागली, आग लागल्यानंतर महाराज त्यानं तात्काळ दाढी विझवावं नाही. महाराज विझणार नाही. एखादा जर विझवाय जर लागला तर महाराज हा पळत पळत जाणार, थांब बाबा दाढी विझू नको, आधी माझी बिडी पेटू दे, मग पुन्हा दाढी विझव. म्हणजे स्वतःचा फक्त स्वार्थ भागायचा, याला म्हणायचं महाराज दुसरा वर्ग. ज्ञानोबरायची ओवी घ्या, 18वा अध्यायातलीच ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, तैसे काया वाचा मने भलतया दुःख देत जाय आणि स्वार्थ साधितान पाहे पराचे हित. हा झाला दुसरा वर्ग. तिसरा वर्ग घ्या. तिसरा वर्ग असा आहे, स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. महाराज ती म्हणजे नदी आहे. नदीचा स्वार्थ जर विचार जर बारकाईने केलात तर समुद्राला जाऊन मिळणं हा नदीचा स्वार्थ आहे. आणि परार्थ जर महाराज काय असेल तर तुम्हा आम्हाला पाणी देणं, पशु पक्षाला पाणी देणं, हा तिचा परार्थ आहे. ज्ञानोबरायची ओवी घ्या. ज्ञानोबराय म्हणतात, का फेडित पाप ताप पोकित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. हा झाला तिसरा वर्ग. आणि चौथा वर्ग महाराज माझा जर कोणता जर असेल तर केवळ महाराज या ठिकाणी उपकार करण्याकरता आलेला, जो स्वार्थ साधत नाहीत, केवळ ते परार्थ साधतात. आणि ते केवळ कशा करता आले या ठिकाणी, हे अभंगाचं द्वितीय चरण. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कोटी, आले घर जावई कोटी, आले घर जावई कोटी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कोटी, आले घर जावई कोटी, आले घर जावई कोटी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, म्हणून साधू संत केवळ महाराज या ठिकाणी उपकार करण्याकरता आमच्यावर आलेले आहेत. म्हणून आपण आपलं ठरवा आता जीवन कसं जगायचंय. महाराज आता आयुष्यामध्ये वेळ आता महाराज आमच्या जीवनामध्ये समाप्त होत आली रे. म्हणून आम्ही जीवनामध्ये आमचा अध्यात्म ही वेळ आमच्या जीवनामध्ये घालवली पाहिजे. आज जर महाराष्ट्रामध्ये जर बारकाईनं जर विचार जर केला महाराज, आज या महाराष्ट्राची, या भारत देशाची परिस्थिती हा फार बिकट झालेली. म्हणून सर्वांनी सावध राहा. आताच महाराज काशीच्या पंडितानं महाराज या ठिकाणी भविष्यवाणी केली, 2032 पर्यंत या जगाची जर लोकसंख्या फक्त 64 करोड राहणार आहे. मग लक्षात ठेवा, आता कोण कोण त्याच्यामध्ये वाचणार आहे. ज्याला वाचायचंय ना महाराज, त्यानं फक्त महाराज देवाचं भजन आणि परमार्थच केला पाहिजे. जी परमार्थ करणारी मंडळी तेवढीच वाचणार आहेत, बाकीचा सगळा भुसकट माल महाराज चट निघून जाणार आहे. म्हणून सगळ्यांनी सावध राहा. जगाची महाराज 130 का 140 कोटी अशी काहीतरी लोकसंख्या आहे आणि 64 करोडच फक्त राहणार आहेत. मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं ठरवा गड्या, हो कशा पद्धतीनं जीवन जगायचंय. अरे एवढा सुंदर नरदेह दिलाय ना महाराज, तर केवळ महाराज याच्यामध्ये आम्ही काय केलं पाहिजे हो. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया.
होया रे भज मन गोविंदा, रे भज मन गोविंदा हो. म्हणून महाराज हे केवळ देह दिलेला आहे, केवळ भजना करता दिलेला आहे. मग याच्यामध्ये देह घाला. पण महाराज आमचं तसं नाही. महाराज दिवसाचे महाराज आमच्याकडं 24 तास असतात ना, तर महाराज आम्ही 24 तास देवाला देत नाहीत. महाराज लक्षात ठेवा, नका देऊ बाबा 24 तास, पण एखादा तास तरी माझ्या देवा करता द्या. पण महाराज हे जमत नाही महाराज. पण नको त्याच्या उचापत्या करण्यामध्ये महाराज आमचा वेळ निघून जातोय. पण लक्षात ठेवा, आयुष्याचा नाश माझ्या दादांनो करू नका. हे सप्त्याचं आयोजन जे केलं ना, तर कशा करता केलं तर आमच्या जीवनामध्ये बदलाव व्हावा. उगाच महाराज कीर्तन भले भले आळंदीहून मोठी मोठी महाराज मंडळी आणायची, त्यांना काहीतरी बडबड इथं करायचं, तुमच्याकडून पैसे घ्यायचे, निघून जायचं. याच्यात काही फायदा नाही महाराज. लक्षात ठेवा, आता हे 3रं वर्ष आहे. याच्यात महाराज कितपट आमच्यात बदल वरचीवर झाला पाहिजे ना. सप्ताह करणं म्हणजे महाराज काहीतरी आमच्या जीवनामध्ये बदलाव होणं, याकरता सप्ताह केला जातो. उगाच महाराज बसायचं काहीतरी ऐकायचं आणि येतात महाराज, त्यांचा धंदाच आहे महाराज लोकांचा, ते सांगतच असतात. असं तुमचा महाराज बेत नसू नाही. लक्षात ठेवा, आमचा हा धंदा नाही. लक्षात ठेवा, अरे या जगाच्या पाठीवर जर अध्यात्म नसलंच असतं ना महाराज, तर आमच्यात ना आज कुत्र्यामध्ये काहीच फरक झाला नसता महाराज. लक्षात ठेवा हो महाराज. आपण ह्या मुक्या जनावराला महाराज नावं ठेवतो. प्रत्येक प्राण्याचा जर महाराज बारकाईनं जर विचार जर केला, तर प्रत्येक प्राण्याला भगवान हो देवाने महाराज आडवं बनवलेलं आहे महाराज. आहे का नाही? कुठला प्राणी महाराज असा उभा आपल्याला दिसतो का महाराज? प्रत्येक प्राणी हा आडवा आहे. पण एवढं शरीर महाराज फक्त हे उभं आहे. बाय चान्स महाराज देवाने ह्याला जर एवढं आडवं केलं असतं, ते किती आडवं चाललं असतं महाराज. उभं तरी महाराज किती आडवं चालतंय. आपण म्हणतो महाराज मांजर आडवी गेली की नाही महाराज आज काम आडवं होत नाही. पण एक माणूस महाराज सप्त्याला आडवं जाऊ द्या, अख्खा सप्ताह बंद होतो. किती महाराज हलकट अवलाद असं. मग बारकाईनं विचार करा. मग प्राण्यापेक्षा जर महाराज आमचं जर महाराज एवढं दिलेलं असलेलं शरीर आहे, पण नका महाराज याच्यामध्ये खर्च करू. ज्ञानोबाराय म्हणतात ना, या देहाची या बांधोडी न पडी जे, सुख दुःखाच्या सागरी न बुडी जे, सुखे सुखरूपा घडी जे माझी याची अंगा हो. म्हणून महाराज हो पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या एतत् पुनर् सर्व लभ्यम न शरीरम पुनः पुनः. सर्व गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळतील. पण हे गेलेलं शरीर एकदा का निघून गेलं ना, पुन्हा नाही मिळणार महाराज. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही महाराज फिरतो, रोज कीर्तनाला जातो. एखाद्याच्या महाराज मी घरी कीर्तनाला गेलो होतो आणि गेल्यानंतर महाराज त्या घरी सुंदर जेवण केलं आणि त्या घरामध्ये बसलो महाराज. आणि बाजावून फक्त महाराज ते म्हातारं माझ्याकडं टकमक 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 पाहू लागलं. मला वाटलं महाराज आमच्या गप्पा गोष्टी चालतात आणि ते बघतच आमच्याकडे बघतात की काय काय, असं मला वाटलं. आणि महाराज वाटल्यानंतर त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले आणि डोळ्यातून टपा 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 महाराज ते म्हातारं रडू लागलं. रडल्यानंतर मी म्हातारी आजीला विचारलं, आजी कशा करता ते बाबा रडतात? विचारल्यानंतर महाराज आजीनं सांगितलं, आज 36 वर्ष झालं बाबा महाराज त्याच गादीवर तसेच पडून आहेत महाराज. किती दुःख होत असेल हो. कधी बारकाईनं विचार करा. त्या बाबाला वाटत नसेल का मला सुद्धा महाराज हे जग बघावं, मला सुद्धा वाटत असेल की महाराज मी पंढरपूरची वारी करावी, मला वाटत असेल की मी आळंदीला जावं, मला सुद्धा वाटत असेल की माझ्या लेकीच्या घरून मी 4 दिवस सुखाचे राहून यावा. वाटत असेल की नाही राजा हो? पण विचार करा, ज्या ठिकाणी आम्हाला जे करायचं होतं आम्ही ते केलं नाही आणि न केल्यामुळं महाराज आम्हाला सदैव त्या गादीवर पडून राहावं लागलं. हो महाराज, फार विचित्र परिस्थिती. ज्याच्या करता महाराज एक एक अवयव आम्हाला दिले आहेत ना, त्याच्या करताच आम्ही ते खर्च केले पाहिजेत ना. घेई घेई माझे वाचे गुडनाम विठोबाचे. या जिभेनं भगवंताचं नामस्मरणच केलं पाहिजे ना. तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. ज्याच्या करता
अवयव दिलेत ना राजा हो, त्याच्याकरता ते तुम्ही खर्च करा. किती सुंदर महाराज भगवान परमात्मा आहे ना. हे डोळे महाराज त्याला पाहण्याकरता दिलेले आहेत. मग महाराज विनाकारण पुन्हा आम्ही देवाला दोष देतो, पण जे तुला करायचं होतं ना त्याच्यात तू करून घे ना, देवाला का दोष देतो. मात्र पुन्हा म्हणावं लागलं, मुका झालो वाचा गेली, बैरा झालो पांगुळ झालो देवा, नाही हात न पाय, बैसलो जयावरी सैराट ते खाय, खेटीता कुंप काठी खुंट दरडी न पाय, आधार नाही कोणी मज बापन माय, दाते हो दान करा जाते पंढरपुरा. मग जोपर्यंत शरीर आहे ना तोपर्यंत महाराज, जोपर्यंत हातपाय आहेत ना तोपर्यंतच पंढरपूर पाहिलं पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपुले स्वैत पाय, तीर्थयात्रे जाय चुको नको. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तय महात्म्या. म्हणून काळ यायच्या आधी सावध राहा, पंढरपूरची वारी करा, महिन्याची वारी करा. सदैव महाराज एकमेकाशी प्रेमानं तुम्ही महाराज जीवन जगा. या जगाच्या पाठीवर महाराज कधी काळ येईल आणि कधी आम्हाला घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. म्हणून सप्ताह हे लोक करतात ना, तर आमच्यातला वाद मिटावा, आमच्यातले हेवे देवे महाराज दूर व्हावे याच्याकरता सप्ताह असेल. म्हणून आजपासूनच ठरवा, मी जर एखाद्याला जर बोलत नसेल ना तर त्याची महाराज माफी मागा. त्याला म्हणावं, रे दादा माझं चुकलं बाबा, मला क्षमा कर. महाराज कधी बी हात जोडण्यामध्ये फार मोठेपण आहे, लक्षात ठेवा. हो, एखाद्याला जर महाराज ताटपणा नम्र झालो भूता, बाबा तेने कोणीले आनंदा, बाबा हा तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. नम्र झालो भूता, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. अतिशय छान प्रमाण दिलं. नम्र झाला भोता येणे कोंडिले अनंता. मी ज्ञानोबरायचं प्रमाण देतो. माझे ज्ञानोबराय म्हणतात, का फळली या तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरी देखा, तैशी जीव मात्रा शेका, खालावती ते अखंड अगरवता होणी असती, तयाची विनय हेची संपत्ती, जय जय मंत्रार्पिते माझ्या ठाये. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगत असतात, आहे का, नदीला जर महाराज पूर आला आणि नदीला जर मोठी मोठी बाबळीची लिंबाची जर झाडं जर असली ना महाराज, एका पुराच्या तडाखामधून मुळासहित उपटून महाराज समुद्राला जाऊन मिळतात. सगळ्याला अनुभव आहे. सगळी तर शेतकरी बसलेलीत महाराज, नसेल तरी महाराज अनुभव घ्यायला काय हरकत आहे. प्रत्येकाला माहिती ना, पूर आल्यानंतर महाराज कितीही मोठं झाड असू द्या, मुळासहित महाराज उपटून ते समुद्राला जात आहे. पण छोटासा पाण्यामध्ये लवाळा प्रत्येकाला माहिती आहे ना महाराज, कितीही पूर येऊ द्या, पूर आल्यानंतर महाराज त्या पुराला पाहिल्याबरोबर महाराज लवाळा त्याला नमस्कार करतो आणि महाराज पाण्यामध्ये झुकल्या जातो. ते पाणी सर्व वरून निघून जातं आणि पुन्हा जसा तसा महाराज उभा राहतो. म्हणून लवाळ्यासारखं जीवन जगायला शिका. नेहमी लवाळ्यासारखं जीवन तुम्ही जगाल तर महाराज तुम्ही सदैव जगाच्या उंच शिखरावर तुम्ही सदैव असताल, लक्षात ठेवा. पण ताटमानानं जर राहताल तर मुळासहित महाराज उपटून समुद्राला मिळताल. म्हणून महाराज सदैव एकमेकाचा हेवा मिटून टाका. याच्याकरताच परमार्थ आहे. मी किती केलं, मी अभ्यास केला, याच्याकरता परमार्थ आम्हाला दाखवायचा नाही. आमच्यातला हेवे देवाचा भाव महाराज आमच्यापर्यंत मिटला पाहिजे. हो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, कुणाना व्यर्थही न भावे, कुणाना तुच्छले कावे. खरा तो एकच
धर्म जगाला प्रेम अर्पावे. हेच आहे ना महाराज आमचा धर्म. म्हणून एखाद्याला जर चांगलं बोलता आलं नसेल तर महाराज त्याला किमान तुम्ही शिव्या देऊ नका. एखाद्याचं चांगलं जर करता आलं नसेल तर कोणाचं तुम्ही वाईट तरी करू नका. एखाद्याचं महाराज तुम्हाला घर जर बांधता देता आलं नसेल पण मात्र कोणाच्या घराला तरी आग लावू नका ना महाराज. हो, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. म्हणून सदैव सगळ्या संग प्रेमाने वागा. आजपासून ठरवा. मी एखाद्याला बोलत नसेल, श्रीमद भागवत कथेतून तुम्हाला मोठा संवाद मिळत असेल राजा हो, काय या भागवताचा आनंद तुम्हाला कळेल महाराज. रसिकत्व जीवन जगायचं असेल तर महाराज भागवतातून तुम्हाला सर्व गोष्टी कळत्याल. म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रेमानं आयोजित केलेला हा सप्ताह आहे. द्यावे तितके सर्वांचे धन्यवाद. आता माझी सर्वांना विनंती आहे, आतापर्यंतचं कीर्तन जाऊ द्या पण माझी सर्वांना विनंती, ज्याला वाटतंय मला पुढच्या जन्मामध्ये देवाने हात द्यावे आणि मी इथं बसून टाळी वाजवावी म्हणून प्रत्येकाने वर हात करून सर्वांनी टाळी वाजवायची. चला वरी हात करा सर्वजण. माता माऊल्या सर्वांनी प्रेमानं भजन म्हणायचं. मी म्हणलं नाही आता टाळ्या वाजू नका, थांबा. विठोबा रखो माई, सर्वांना अतिशय विनम्र भावानं अभंगाचा भावार्थ तुम्ही ऐकून घेतला. आत्ता शिक मी 2च चरण माझे झालेले ते बी धावत्या वेगामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कळावं अशा पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मी जर महाराज सांगायचं म्हटल्यानंतर इथं बाबासाहेब महाराज आहेत, आधी करून सर्व आहेत, मी यांच्या साक्षीनं सांगतोय. मी जर तुम्हाला बोलायचं म्हटल्यानंतर संस्कृतमधून सुद्धा तुम्हाला मी बोलू शकतोय. पण महाराज जगाची अशी रीत झाली, जगाला आता अशी कीर्तन आवडत नाहीत. मी जर महाराज तुम्हाला सगळं अध्यात्मन वेदांत भाग पंचदशी विचारसागर जर सांगितला असता तर तुम्ही म्हणला असतात हे बुवा तुम्ही आणलाच कशाला, पुढच्या वर्षी ह्याला नको, यांना हसवलंच नाही आम्हाला असं तुम्ही म्हणला असतात महाराज. मला म्हणलाच असतात अशी मला खात्री आहे. हो, म्हणून महाराज मी तुम्हाला न काही वेदांताचा भाग न सांगता अतिशय सोप्या सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला. असे कीर्तन आम्ही आळंदीला करतोत महाराज, लक्षात ठेवा. पण तुम्हाला कळणार नाही महाराज. मी एकट्याला महाराज या भजनी मंडळालाच कळाला असतं. म्हणून आनंद जर घ्यायचा असेल ना, आपल्या समोर जर व्यक्ती जर कशी बसले तर तशा पद्धतीनंच आपण बोललं पाहिजे. एखादा महाराज भजन्या जर लय जर शिकल्याला जर असला आणि महाराज उगं गावंडळ जर भजन्यामध्ये बसावं, त्यानं त्याचं शानपण तिथं हाणायचं नसते, लक्षात ठेवा. त्यानं महाराज पुढचे जसेच तशीच त्यानं चाल म्हणली पाहिजे. महाराज ह्यानं पटावरला आणि बाकीच्यानं कसं सगळ्यांना आनंद घेतला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून महाराज तुम्ही आम्ही खेळीमिळी अशा पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. आदरणीय सर्व महाराज अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 3 या ठिकाणी झालेले अतिशय विनम्र भावानं सप्ताह करतात राजा हो. यांच्याकरता पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असाच सप्ताह महाराज सुरुवात झाली ना, आता शताब्दीपर्यंत झाला तरी आता तुम्ही थांबायचं नाही. किती महाराज थकू द्या. तुम्ही मगाच म्हणलात माझे गुडघे दुखायलेत, दुखू द्या गुडघे, काही नाही महाराज, दुखले तरी काय फायदा नाही. आता जसं जसं म्हातारपण येईन महाराज तसं महाराज दुखणं मागं लागतच असतं. मग भगवंतासाठी सगळं सोडून द्यायचं, काही नाही महाराज. गुडघे दुखले तर महाराज ह्या जन्मात दुखतेन, पण देव म्हणेन की बाबा गुडघे आमच्या बाबाचे दुखत होते, गुडघे दुखूनही म्हातारं सप्ताह करीत होतं, ह्याला पुन्हा जन्माला घाला, पुढचा जन्म तुम्हाला असाच प्राप्त व्हावा महाराज. मला वाटतं की असे महाराज सप्ते गावगाव झाले पाहिजेत ना. मग अशा लोकांचं आपण कौतुक केलं पाहिजे राजा हो. करणारे फारी महाराज म्हणून आयोजक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही करतात, भागवताचार्य बाबासाहेब महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जाधव अशा पद्धतीनं सुंदर महाराज आमचे धोत्रे बाबा आहेत, त्यांच्या नियोजनाखाली हे सर्व गोष्टी चालतात. कुरडे बाबा आधी करून सुंदर महाराज असाच सप्ताह महाराज राहू द्या. आणि वरचीवर महाराज सप्त्याला महाराज या ठिकाणी जास्त करून माता माऊल्या आलं पाहिजे. घरामधले प्रत्येक लेकरं घेऊन हाताला जाऊन झोपीत महाराज उठून 2-2 ठोके टाकून महाराज कीर्तनात आणून बसवले पाहिजेत माता माऊल्या. आता इतक्या जणी इथं बसल्यात, आता एकेकीला 2-2 4-4 तरी लेकरं असतील की बरं, पण इथं एकाचंही दिसत नाही महाराज. हे 2-4 जण बसले ती मोठी भाग्यवान आहेत आणि त्यांचेही आई वडील महाराज
महाराज भाग्यवान असतील का तर मी नेहमी सांगत असतो सपने तो हर कोई सजाना चाहता है ऐका सपने तो हर कोई सजाना चाहता है पण हर कोई का सपना पूरा नहीं होता पुन्हा सांगतो ऐका सपने तो हर कोई सजाना चाहता है पण हर कोई का सपना पूरा नहीं होता इसी तरह इस धर्म मंडप में सब कुछ आना चाहते हैं पण आते तो वही हैं जिसे मेरे भगवान बुलाते हैं जिसे मेरे भगवान बुलाते हैं ज्याला माझा भगवंत बोलवतो ना तोच या ठिकाणी येऊन बसत असतो त्यांचं भाग्य आहे महाराज ज्ञानोबारायच म्हटले जयाचे वाचे पुढे भोजे अखंड नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्री ओळखीजे एक वेळा यावया हो महाराजांचं प्रमाण आहे अनेक जन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुख्य हरी पैठा होय म्हणून माता माऊल्यानो मोठ्या प्रेमानं उद्या जागराचा या ठिकाणी आहे तर सर्वांनी आवर्जून या आणि महाराज येऊन बसलं पाहिजे गरज आहे आज काळाची महाराज संस्कृती फार बिघडली आता सावध राहिलं पाहिजे राजा हो आपण आपल्या मुलाला योग्य संस्कार द्या नाही तर महाराज महाराष्ट्राची संस्कृती बघितली तर आज 10 वर्षाचा 12 वर्षाचा मुलगा महाराज दारू पिऊन रस्त्यावर फिरतात महाराज काल परवा घडलेली गोष्ट हो कुठल्याही गोष्टीचं काही बोलल्यानंतर महाराज मुलाला संस्कार राहिलेले नाहीत मायबापानं सहज जर बोलला तर मुलगा महाराज लगेच महाराज गळ्याला फास की लगेच गेला असे महाराज आम्हाला ऐकायला मिळतात असे संस्कार नकोय राजा हो योग्य वेळी लेकरावर संस्कार द्या बुटाडं खायच्या आधी तुम्ही सावध राहा म्हणून महाराज आमच्यावर ही वेळ येता कामा नये हो राजा दशरथाचा एक केस पांढरा झाल्याबरोबर राजा दशरथानं स्वतःचा राज्यकारभार प्रभू रामचंद्राला स्वीकारून टाकला पण महाराज आमचे पार टकले पडले तरी सुद्धा आमच्या कमराच्या चाव्या काही सुटत नाहीत महाराज लक्षात ठेवा अरे देऊन टाका महाराज आणि हातामध्ये परमार्थ टाळ घेऊन महाराज सदैव तुम्ही इकडे बसा पायाचा बूट लेकराला आल्याबरोबर महाराज कळालं पाहिजे की आता आपण कारभार सोडावा पण महाराज लई म्हाताऱ्या बेकार अजिबात चाव्या महाराज सुटत नाहीत चावीसाठी भांडणं करीन म्हातारी पण तिला सुनाच्या कमरेला चावी नगोच वाटते महाराज जेव्हा मसनात जाईन तेव्हाच चावी महाराज सुनाच्या हातात येईल अशा काही म्हाताऱ्यात पण नाही महाराज म्हातारपण आलं तर हे भजनानं शोभतंय तारुण्य हे त्यागानं शोभतंय सोडून द्या सर्व गोष्टी राजा हो सावध राहा म्हणून आपली वेळ या ठिकाणी झालेली आहे का म्हणून सर्वांना मी एकदा पुनश्च विनंती करतो अभंगाचे 2 चरण माझ्याकडून सुटलेले 2 राहिलेले आहेत असू द्या 2 बाज झाले तुमच्याकरता असे कितीक महाराज आले आणि कितीक सांगले तुमच्या जर दिमागात जर बसला असतं तर आमची तर गरजच लागली नाही तुम्हाला काही कळत नाही म्हणून आमच्या असे परिवर्तनच चालतात कितीही सांगा हो म्हणून महाराज तुम्हाला काही फरक पडत नाही म्हणून 2 चरण राहू द्या म्हणून सर्वांना माझी विनंती आहे सर्वांना मी हात जोडून एकदा सांगतो कीर्तन तुम्ही ऐकले ज्याच्या घरामध्ये जिवंत आईवडील आहेत ना त्या आईवडिलांची प्रत्येकजण सेवा करा हाच मोठा संदेश आहे महाराज या महाराष्ट्रामध्ये का तर आज या महाराष्ट्राची अवस्था अशी झाली घराघरामध्ये महाराज लोकांपाशी सांगायचं कीर्तन सांगायचे वैभवाच्या गोष्टी बोलायच्या कीर्तनात येऊन बसायचं आणि घरामध्ये मायबापाची फार अवस्था विचित्र होती राजानो लक्षात ठेवा पण आई बापासारखं या जगतामध्ये कुठलं दैवत नाही आज महाराष्ट्रात फार विचित्र परिस्थिती रे राजानो आईबाप एकदा का निघून गेले ना ही पुन्हा मिळत नाहीत महाराज किती त्यांचं आमच्यावर प्रेम असतं महाराज लक्षात ठेवा हो म्हणून आईसारखं आमच्यावर प्रेम करणाऱ्या या जगाच्या पाठीवर कुणीच नाही म्हणून प्रत्येकजण आपण आपल्या आईवडिलाची सेवा करा धर्माची सेवा करा गो मातेची सेवा करा भारत मातेची सेवा करा एवढंच महाराज तुम्हाला मला सांगायचं आहे म्हणून माझी या ठिकाणी जसं मला बोलता आलं गुरुवर्य आदरणीय परमपूज्य माझे गुरुजी हो शंकर महाराज पांचाळ गुरुजी यांच्यापाशी मी आळंदीला महाराज गेली 4 वर्ष आता 5 वर्ष पूर्ण झालेली माझा अभ्यासक्रम झालेला आहे म्हणून गुरुजीपाशी मी विद्या अर्जन करीत आहे फार विद्वान व्यक्ती आहे महाराज आळंदीमध्ये म्हणून कोणाला जर वाटत असेल की माझा मुलगा आळंदीला शिकावा तर महाराज नेऊन आळंदीला घाला तुम्हाला जर बरं जर वाटत असेल तर इथं महाराज लेकरं ठेवू नका संस्कार आता वेळेमध्ये त्या महाराष्ट्राची स्थिती बदलणार आहे हळूहळू काळ महाराज परिवर्तन होणार आहे अध्यात्माची आज गरज आहे आणि ती गरज दिली पाहिजे योग्य संस्कार योग्य वेळेमध्ये द्या की जेणेकरून तुम्हाला महाराज त्याचा प्रभाव पडेल नाही तर लेकराचा लाड करून महाराज त्याला डोक्यावर घेऊन बसू नका आताच्या माता मावल्या महाराज हो स्वतः स्वयंपाक करायचा आणि लेकरू राहिला की त्याच्या हातामध्ये महाराज मोबाईल देतात अगं माया हो तसं नका करू मोबाईलचा परिणाम फार विचित्र होणार आहे हातामध्ये त्याच्या मोबाईल नका देऊ महाराज तुम्ही
म्हणून योग्य संस्कार त्याच्यावर घाला. म्हणून सर्वांच्या चरणी मी एकदा नतमस्तक होतो. जसं मला बोलता आलं तसं मी अभंगाचा धावत्या वेगामध्ये भाव सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे चांगलं असेल ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, जे वाईट असेल ते मला पण देऊ नका. तिथंच महाराज त्याचा त्याग करा. हो, वाईट कधी नाही घेतलं पाहिजे, चांगलं असेल ते नेहमी घेऊन जा. म्हणून सर्व आधी करून गायनाचार्य सुंदर महाराज या ठिकाणी सातसंगम गेली 4 वर्ष 3 वर्ष झाली या ठिकाणी आहेत. म्हणून सुंदर महाराज या ठिकाणी, बाबासाहेब महाराज या ठिकाणी आहेत, आमचे धोत्रे बाबा आहेत, आधी करून बाबा आहेत, विनेकरी, अतिशय साऊंड सिस्टम छान महाराज पद्धतीनं लावलेले. आमच्यासोबत आलेले आमचे मित्र भैरव महाराज आहेत, हो यश महाराज आहेत. म्हणून सर्व सुंदर महाराज पकवाजांची ज्यांची साथ आहे, खरोखर अतिशय जसं महाराज भरत पटाडे पकवाज वाजवतात तशाच पद्धतीनं मी गेल्या वर्षी त्यांना तीच उपमा मी दिलेली. छान महाराज पकवाज, ते अतिशय विनम्र भावाची तयारी आहे. साधनेचा हा प्रभाव त्यांच्यावर आहे. महाराष्ट्राला दाखवण्याचं कार्य जे करतात आपलं लाईव्ह चॅनल म्हणजे यूट्यूबचं, हो मनोज महाराज खिंडरे ते या ठिकाणी नाहीत, त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत. सुंदर त्यांनी या ठिकाणी, हो या ठिकाणी पूर्ण कीर्तन शूट केलेलं आहे. पण आधी करून सर्व माझे या ठिकाणी बसलेली सर्व पाहुणे मंडळीच माझी आहेत. कोणाचं नाम उल्लेख मी घेणार नाही. आणि कोणी जर महाराज माझ्यावर रुसलं तर तुम्हाला काय करायचं तर करून घ्या. हो, मी सदैव महाराज सांगत असतो. म्हणून सर्वांना माझा या कीर्तनाच्या व्यासपीठावर महाराज सर्वांना विनम्र भाव करतो. आणि महाराज आता शिक मी कीर्तनाला माझ्या सुरुवात करतो का थांबू? चलू द्यायचं का महाराज? उगं कुठल्या मनानं चलू द्या म्हणतात. मागं तर दोघी तिघीनं कणाटून 2-4 जांभळ्या सोडल्या महाराज चलू द्या म्हणल्याबरोबर. तसं नका माया, हो चलू द्यायचं का? हा बघा, एकीचा बी शब्द नाही महाराज. कधी वाटतं की जाऊन झोपावं आणि कधी महाराज असं पडावं, असं प्रत्येक जणाला वाटते. म्हणून जाऊया, आपला वेळ झालेला आहे. म्हणून सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आदरणीय बाबासाहेब महाराजांच्या चरणी, हो महाराजांच्या चरणी सर्व विनेकरी असतील, आधी करून माता मावल्या, सर्व गुरुजन मंडळी, समोर बसलेली माझी बालगोपाळ, हो साऊंड सिस्टीमवाले दादा, विनेकरी दादा, आमचे धोत्रे बाबा, आमचे कुराडे बाबा दिसत नाहीत पण बाहेर कुठं परिसरात जर बसलेले असतील तर त्यांनाही विनम्र अभिवादन. आमचे मृदंगाचार्य आदिनाथ महाराज, आता कोणी राहिलेलं नाही ना, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला इथेच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर